हे काय आलास तू म्हणजे काय? मी याच्यात भजी संपवणार होतीस ना? गपरे. हे बघ, डॉक्टरांनी ऑलरेडी तुला सांगितलं की तेलकट खायचं नाहीये म्हणून. ते बाहेरचं घरातलं चालतं, कळलं? मला बाहेरचं खायचं नाही म्हणून तुम्ही मला घरी तळून द्यायला हवीत भजी. चला आणि इकडे. भजी? अरे घे सतीश. अमित पण सांभाळू ना. नाही म्हणजे एकतर माईंनी बघितलं ना तर त्यात तुला नाही मला ओरडतील. आणि दुसरी गोष्ट, आता पुन्हा तब्येत बिघडायला नकोय. हा करेक्ट. आहे सांभाळून आहे, काळजी करू नको, टेन्शन घेऊ नकोस अजिबात. मी काय म्हणलो, आपण एक मस्तपैकी पावसाळी सहल काढूया ना. या हो. अरे वा, ताबडतोब. मला वाटतं आपली गेल्या 2-3 वर्षात पावसाळी ट्रिप झालीच नाहीये ना. करेक्ट. निघू मस्त आयडिया आहे. डोंगर दऱ्या बिऱ्या भिजू. हा हिचं काहीतरी आहे ते 10वीचं. काहीतरी वगैरे नाहीये. अगं आमच्या शाळेमध्ये रियुनियन आहे आणि आम्ही तुला यायचंय, लक्षात आहे ना? हो माहिती आहे ना मला, म्हणून तुला सांगतो लवकर फोन कर, ती तारीख ठरवून टाक, म्हणजे मग आपल्याला आपली तारीख ठरवता येईल ना सहलीची. हो हा विजया, लवकर काय ते ठरव. हो ग बाई. अगं पण जायचं कुठे? नेहमीचं ठिकाणी नको. हो नेहमीच्या ठिकाणी नको. मी काय म्हणतो, आपण काही ठरवूयाच नको, म्हणजे अति प्लॅनिंग नको. एक 4-5 ठिकाणं डोक्यात ठेवू आणि सुटू. काय अचानक येणारा अनुभव घेऊ. करेक्ट. अय्या ही आयडिया मस्त आहे. येस. गार झाली ना भजी, गरम गरम हवी ना जरा. ते अर्ची उठ ग, पटकन जा गरम भजी तळ जा. मी नाही करणार. अरे मी नाही काय, चल उठ पटकन, तळ गरम चल. ए विजया चल ग तू पण. बस ग, कुठे जातेस? खा भजी खा. अरे अमित जरा कंट्रोल मध्ये. कंट्रोल मध्ये. चिडली का काय? परत जाणार होतं देसाईवाडी सोडून. जा बघ येडी येडी. माझी प्रार्थना ऐकलीस तू. माझ्या माणसांना माझ्यापासून सुटू नाही दिलं, उलट जास्त जवळ आणला. कसे आभार मानू मी तुझे. खूप आनंदात आहे मी. राग गेला ना माई? असा कसा जाईल माझा राग? माझ्या पाया पड, नाक घास, सासूबाई माझं चुकलं, मला क्षमा करा असं म्हण, तेव्हा जाईल हो माझा राग. पण मी तुम्हाला न सांगता जेवणाचं परस्पर ठरवलं. खरंच चुकलं माझं. निदान ठरवल्यानंतर तरी मी तुम्हाला सांगायला हवं होतं. तुझं तुला कळलं ना, मग झालं तर. खूप टेन्शन आलं होतं माई. पण अगं आठवण ठेवून तू सांगितलंस ना, छोटीशी चूक सुद्धा ना माणसाला सलावी. चांगलं लक्षण येते. पण त्याच न्यायानं मी सुद्धा तुला सॉरी म्हणायला हवं. नाही माई, मी सुद्धा आठमोठेपणा केलाच की ग. पण तुझं काय माझं काय हे आपल्या घरानं, घरातल्या माणसांनी नेहमीच आपल्या चुका पोटात घेतल्यात. दुसरं आपल्याला काय हवंय ग? गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. चहा घेणार ना? ऑफकोर्स. अहो चहासाठीच तर आलोय. आणि तुम्ही विचारलं नसतात ना तरी सांगितलं असतं. करा. माय प्लेजर.
ऍक्च्युली मी बनवलाच होता, तुमच्याकडे आणून देणारच होते, पण रात्री खूप उशिरापर्यंत तुमच्या रूम मध्ये लाईट्स ऑन होते. मला वाटलं तुम्ही झोपला असाल म्हणून नाही आणला. हो, आत्ताच उठलो मी पण. खूप उशिरापर्यंत काम करत बसलो होतो. हे घ्या. आणखी परवाची संध्याकाळ खरंच अद्भुत होती. तुम्हाला ऑनेस्टली सांगते, अनिल गेल्यानंतर माझं मन आतून इतकं शांत कधीच झालं नव्हतं. खरंय, एखादी व्यक्ती आपलं आयुष्य इतकं बदलून टाकेल आणि तेही आत्ता ह्या स्टेजला, असं मलाही वाटलं नव्हतं हो कधी. थँक्स टू आदित्य. हो, आणि मला विशेष वाटलं ते त्यांचं सहज वागणं. जे काय घडलं ते ठरवून प्लॅन करून अजिबात नव्हतं. त्यात कोणताही मोठेपणाचा आव नव्हता. एक्झॅक्टली. एका खूप मोठ्या भोवऱ्यातून बाहेर काढलंय आदित्यनं मला. अंजली, जेव्हा त्या दोघांचं लग्न झालं होतं तेव्हा मी स्वतःला समजावलं होतं, कितीही प्रेम असलं तरी तिच्याकडे जाण्याची आपली वाट बंद झालेली आहे. पण माझं मन ते मान्य करायलाच तयार नव्हतं. तिच्यातच गुंतून बसलेलं होतं. आदित्यचं म्हणणं न ऐकताच जर मी इथून निघालो असतो ना, तर तो कुंता कधीच सुटला नसता. पण मी इथे राहिलो. आदित्य आणि मेघना एकमेकांशी किती एकरूप झाले आहेत हे बघितलं. आणि तेव्हा मला जाणीव झाली की ती मेघना, माझी मेघना, ती ही नाहीच आहे. ही एक नवीन स्वतंत्र व्यक्ती आहे. आदित्यची मेघना. आणि ही जाणीव झाल्यानंतर मनातली सगळी तडफड, आधीमध्ये त्रास देणारी असूया, हतबलता, सगळं दूर पळून गेलं. या सगळ्यांचाच तर कैदी झालो होतो ना मी. करून घेतलं होतं स्वतःला. पण त्या जाणीवेनंतर हे सगळे पाश लगत तुटले. खूप मोकळं वाटतंय मला आता. आता मला किती हलकं वाटतंय हे मी एक्सप्लेनच नाही करू शकत अंजली. हो, ऍक्च्युली ती नदीची गोष्ट ऐकल्यावर मलाही एकदम दृष्टी बदलल्याची जाणीव झाली. जगण्याकडे, जगाकडे, स्वतःकडे आपण वेगळ्याच नजरेने बघत होतो हे जाणवलं मला. माझे हट्ट, माझे पीळ यांनी मलाही करकचून बांधलं होतं. कळलं की माझ्या मनातल्या अनिलला कधीच कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. पण मी जर त्याचा हात धरून तिथेच उभी राहिले तर जग पुढे निघून जाईल आणि मी आणि माझा साहिल तिथेच अडकून पडू. खरं सांगते आणखी, तुम्ही, त्या मेघना आणि तुम्ही, तुमच्या तिघांमुळे माझं आयुष्यच बदललंय. थँक्स. मला 3 खूप चांगले मित्र मिळाले, ज्यांच्याशी मी मनातलं सगळं काही बोलू शकते आणि तेही दडपण न घेता. कारण कितीतरी दिवसांनी मी स्वतःशीच बोलायला लागले आणि तेही दडपण न घेता. हॅलो. अरे किती काम करायला यार कंपनीचं. रात्रंदिवस काम करता यार तुम्ही. काय शपथ. अरे सॉरी 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 सॉरी. अरे ऐक ना,
अरे सॉरी ना बाबा, सॉरी म्हटलं ना मी तुला. नाही मी घरीच आहे अजून. बरं ऐक ना, मी तुला करतो, मी आवरून तुला लगेच फोन करतो बाबा. ओके चल बाय. कसली झोप लागली होती यार. हो ना. ते बहुतेक 4-5 दिवसांचा ताण होता ना आपल्या मनावर. तू गेल्यामुळे अशी शांत गाढ झोप लागली होती आपल्याला. हो ना रे, अलार्म सुद्धा नाही ऐकू आला. हम्म. हो गॉड, आता धावाधावच होणार आहे. हे सगळं विजयाताईंवर आलं असेल. चालतं का एखाद दिवस. हे मेघना ऐक ना, चल ना कुठेतरी लांब जाऊया भटकायला. मस्त एखाद्या अशा छोट्याशा गावी मस्त पावसात भिजूया, धबधब्याखाली जाऊया, रानात भटकूया. हा चल चल चल, आत्ताच्या आत्ता. ए अरे वेडास का आदित्य? आणि शेखरला काय सांगणार आहेस? मी पावसात भिजायला चाललोय आणि ऑफिसची कामं 2 दिवसांनी करणार आहे. अरे काय यार, इतकं पण स्वातंत्र्य असू नये काय माणसाला? कांट हेल्प मिस्टर रिजनल हेड. आता फक्त आपल्याच मनासारखे वागायचे आपले दिवस संपले होते. आता ऑफिस कॉलेज ह्या आपल्या प्रायोरिटीज आहेत. चला चला आवरा, त्यातच आनंद माना. नाहीतर आहे ना, शेखरला ढग समज आणि त्याच्याशीच बोल. हे बरं ठीक आहे, ऐक नाही आत्ताच्या आत्ता नाही, पण आपण प्लॅन तर करू शकतो ना अशा एखाद्या गावाला जायचं. बरं ठीक आहे चल. बरं ठीक आहे, नाही आधी प्रॉमिस कर तू मला. अरे हो, नंतर मी ते कॉलेज बिलेचं काही कारण ऐकून घेणार नाही, कळलं ना? बरं बाबा, प्रॉमिस. चल आवर पण आता लवकर. चल 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 चल. घ्या चहा घ्या. अहो चहा हवा होता ना? हा? चहा हवा होता ना? चहा घ्या. हवा होता नाही माधवी, हवा आहे. जय हो, जय हो. जय हो. आता बरं वाटलं हो. खरं सांगू का हो माधवी, पूर्णपणे भांबावून गेलोय हो मी. अहो आता काय झालं? सगळं सुरळीत झालंय, भांबावायला काय होतंय? नाही हो माधवी, हे म्हणजे कसं आहे माहितीये का, आपण ना कडक उन्हात उभे असतो, कडक उन्हात, पण आपल्या डोक्यावर छत्री असते, त्यामुळे त्या उन्हाचे चटके आपल्याला बसत नाही. जरा आपण त्या छत्रीच्या बाहेर पडलो की मग कळतं की ऊन किती कडक आहे. तशी माझी अवस्था झाली आहे हो. म्हणजे नाही कळलं सांग. आता नानासाहेबांनी एवढं आपल्याला नानामृत पाजलं, देसाईवाडी झेनच्या काय त्या गोष्टी सांगितल्या. आर यू स्टील कॅरिंग हर ऑन युअर शोल्डर्स, असा आपल्यालाही प्रश्न विचारला. म्हणजे त्या फाटकी चड्डीवाल्याला तिकडे बघून डोकं फिरलं होतं हो माझं. एकीकडे नानासाहेब काय सांगतायत ते समजतही होतं, पण मला पटतही नव्हतं. म्हणजे माझी अवस्था म्हणजे धोबिका, म्हणजे टू बी ऑर नॉट टू बी, जगावं की मरावं अशी झाली होती हो. तिकडून आता इकडे येऊन नानासाहेब काय बोलले याचा विचार करत बसलो तर वाटतं आपल्याला काहीच कळलं नाही. कधी कधी वाटतं आपलंच काहीतरी चुकलंय. फार फार म्हणजे बाबाजी फार गोंधळ झालाय हो. अरे देवा, म्हणजे इतकं होऊनही पहिले पाडे 55 आहेतच. माधवी, मी पुन्हा एकदा अत्यंत नम्रपणे तुम्हाला सांगतो, मला असं घालून पाडून सारखं बोलू नका हो, नाहीतर मी खरंच पहिले पाढे 55 म्हणजे पूर्वीचा होईन हो. चालेल का तुम्हाला? हा, नाही ना? नाही ना? मला सांगा, मी त्या फाटकी चड्डीवाल्याशी फारच वाईट वागलो का हो?
तुम्हाला मनातनं वाटतंय ना तसं, मग झालं तर. पण आता सगळं संपलंय, तुम्ही उगाच विचार करत बसू नका. माधवी, तो फाटकी चड्डीवाला तिकडेच राहणार ना, देसाईवाडी देसायांच्या उरावर? हो. अहो पण त्यात घाबरण्यासारखं आणि जगावेगळं काय आहे? हेच तर नाना आपल्याला समजावून सांगत होते ना. तेच तर सांगितलं ना मी तुम्हाला, पण तुम्हाला समजत नाहीये की त्यांनी जे सांगितलं ते मला समजलं पण पटत नाहीये. माधवी, मी फार वाईट वागलो का हो त्या फाटकी चड्डीवाल्याशी? तुम्ही ना आता कसलाही विचार करू नका. नाही नाही माधवी, मी त्याची फाटकी चड्डी धरून त्याची माफी मागू का हो? तुम्ही म्हणजे ना एकदम टोकच गाठता. एक तर हे टोक, नाही तर ते टोक. तुम्ही स्वस्त बसा, बघू आता. आपलाय की आता सुरू झालंय बाबाजी जाणो. गरमागरम सूप. वा वा अरे वा. वा. तू आणि मेघनाने सुरू केलं होतंस, पण नेमकी मध्ये तिला नोकरी लागली, हो त्यामुळे बारगळलं असते सगळं. पण छान वाटतं ना सूप वगैरे प्यायला. हो ना, आणि जमेल तेवढं करूया आता. वाव, अर्चू खूप मस्त झालंय ग. थँक्यू. वा, मस्त मस्त झालंय अर्चू. काय काय घातलंयस ग याच्यात? अगं चण्याची डाळ जरा नरम करून टाकली आणि एक अख्खं मोठं लिंबू पिळलं. हे पण मस्त झालंय ना? एकदम मस्त. पण गरमागरमच प्यायला हवा आहे. उद्या ना अमित साठी करून देते. त्याच्या ऑफिसमध्ये मायक्रोवेव्ह आहे, तिथे गरम करून घेईल तो. ए मग विजया, उद्याच तू राहू दे, मी दादाला करून देते सूप. बर ठीक आहे. माई, तो प्रज्ञाने सांगितलेला विषय आता अंजलीकडे काढायला काही हरकत नाहीये ना? नाही म्हणजे परवा जे काही झालं त्याच्यामुळे आता आपण सगळेच जरा ह्याकडे वेगळ्या पद्धतीने बघायला लागलोत ना. खरंय. आणि अंजलीच्याही मनातला पेय थोडा सैल झाल्याचं जाणवत होतं. नाही, आल्या दिवसापासून बघते अतिशय गंभीर असायची ती. आता जरा मोकळी झालीये. नाही म्हणून तर ना, आता कसं नानांच्या आणि आदित्यच्या बोलण्याचा प्रभाव ताजा आहे ना, तेवढ्यातच बोललेलं बरं असं नाही का? हो, कारण माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही, पण जी माणसं मूळ स्वभाव बदलू शकतात ना, ती खरंच थोर असतात. आणि मला सुद्धा विजयाचं म्हणणं पटतंय. म्हणजे सध्या अंजली सुद्धा नाना आणि आदित्यच्या बोलण्याच्या प्रभावाखाली आहे. हो, बरोबर आहे. आणि प्रज्ञाला तुम्हाला भेटून सुद्धा खूप दिवस झाले नाही ग? हो ना माई, मला तर ना खूप गिल्टी वाटतंय. मी काहीच कळवलं नाहीये तिला. मला म्हणत होता आम्ही कळवून टाका तिला की आम्हाला नाही जमणार म्हणून. अय्या, असं कसं कळवणार? तेच तर. पण आपलं चुकलंच हो विजया. नाही म्हणजे आपल्याकडून तिला एकतरी फोन जायलाच हवा होता ग. नाही, अशाने काय होतं, समोरच्याला वाटतं की आपल्याला कोणी किंमतच देत नाहीये. उगीच तिचा आपल्याबद्दल गैरसमज नको ना व्हायला. आपल्याला गृहीतच धरलं असं नको तिला वाटायला. आणि मी आपले टेन्शनमुळे गप्प आहे. म्हणजे तिला फोन करून सांगणार काय ना. पण आता संधी मिळाली ना, मग फोन कर आणि बोल तिच्याशी जरा. मला असं वाटतं की मी मेघनाशीच बोलते, म्हणजे ती मोकळेपणाने बोलेल तिच्याशी ना. हो हो, चालेल चालेल, तीच बोलेल. बर, जसं तुम्हाला योग्य वाटेल ना तसं करा. अरे वा, तुलाही लेक्चर ऑफ आहे का? अर्थात. नाहीतर इतकी शांत बसलेले दिसले नसते तुला. खरंय. मंजरी मॅडम आणि नाईक सर कुठे आहेत? त्यांनाही हे लेक्चर ऑफ असतं. हो, नाईक सर मला वाटतं आज विद्यापीठात जाणार होते आणि मंजिरी मॅडम एक्स्ट्रा लेक्चर घेणार होत्या. ओके. म्हणजे आपण दोघीच का? हो. मेघना, आज सकाळी आणखी आले होते चहा घ्यायला. तेव्हा ना आमच्या खूप गप्पा झाल्या.
म्हणजे 2 मित्रांमध्ये व्हाव्यात तशा. नाहीतर याआधी आम्ही एकमेकांशी खूप फॉर्मल वागत होतो, पण आता जीवाभावाच्या मित्रांप्रमाणे मनातलं सगळं बोलता येतं आम्हाला. खरंच चांगले मित्र मैत्रिणी मिळण्यासाठी नशीब असावं लागतं. आता बघ ना, आपली भेट, अनिलची अंकिनची भेट, मी इथे राहायला येणं, अंकिननी इथे राहायला येणं, तोपर्यंत तुम्हाला ते इथे राहायला येणार आहेत हे माहिती नसणं, आपण मेघनाच्या घरी जातोय हे अंकिनना माहिती नसणं, हे किती अजब आहे ना. पण खरंच नियती कोणाला कुठे नेऊन ठेवते हे आपल्याला माहितीच नसतं. मेघना, तुमच्यामुळे अंकिनचं आयुष्य बदललं आणि माझंही. मेघना, आता तुला माझ्या थँक्सचा स्वीकार करावाच लागेल. खरंच अगदी मनापासून थँक्स. You are most welcome. Always.